UDAS प्लस स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर जेव्हा लॉग इन करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. इथे एक छोटासा एक अपडेट आहे, छोटीशी एक महत्त्वाची अपडेट असणार आहे. इथे बघा एक स्विच टूचं एक ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर इथून मित्रांनो सरळ जे सत्र आहे ते बदलणार आहे. म्हणजे मागच्या सत्राची माहिती आपल्याला इथूनच पाहता येणार आहे. हे बघा 2022-23 येथे सुरू झालेलं आहे. जर आपण पुन्हा स्विच टूवर क्लिक केलं तर आपल्याला 2023-24चं तिथे दिसणार आहे. तर मित्रांनो ही नवीन अपडेट आहे या पोर्टलवरची. जर आपल्याला मागच्या सत्रामधलं जर काही माहिती बघायची असेल तर आपण स्विच टू करून तिथे 2022-23 येणार आहे आणि इथून आपण इकडे जे ऑप्शन आहे यामधून आपण बाकीची माहिती बघू शकता. पुन्हा मी स्विच टू करतो याला आणि इथे आता बघा 2023-24 आलेलं आहे आणि 23-24 जे चालू सत्र आहे आपलं त्याचे संपूर्ण टॅब या बाजूला इथे आलेले आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती ही UDAS प्लस स्टुडंट पोर्टलची असणार आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच.